महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी 11:30 ते 12 हा मुहूर्त साधण्यासाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांची लगबग दिसून आली। भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांनी शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केला, तर दुसरीकडे मुहूर्ताची औपचारिकता साधण्यासाठी काँग्रेस उमेदवार गोपाल पाडवी अवघ्या 5 कार्यकर्त्यांसमवेत गावित यांच्या आधीच जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले, परंतु अर्जात काही अपूर्णता राहिल्याने त्यांचा वेळ गेला। तेवढ्या वेळात डॉक्टर हिना गावित यांनी अर्ज दाखल करून बाजी मारली। डॉक्टर गावित यांच्या फेरीला सकाळी 10 वाजता त्यांचे निवासस्थान असलेल्या विरल विहार परिसरातून सुरुवात झाली। फेरीमध्ये 15,000 पेक्षा अधिक भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। फेरीमध्ये आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, साक्रीच्या शिंदे गटाच्या सहयोगी आमदार मंजुळा गावित, शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, शिंदे गटाचे विधान परिषदेतील आमदार आमशा पाडवी, शिरपूरचे आमदार काशीराम पावरा आदी उपस्थित होते। अर्ज भरण्याचा दुपारचा 12 वाजेचा मुहूर्त साधण्यासाठी हिना गावित या 5 जणांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात लगबगीने दाखल झाल्या, परंतु 25 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा करणारे काँग्रेसचे उमेदवार गोपाल पाडवी हे त्यांच्या आधीच जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचले होते। त्यामुळे हिना गावित यांना बाहेर थांबावं लागलं। अर्ज भरताना काही अपूर्णता राहिल्यामुळे गोपाल यांना जिल्हाधिकारी दालनाबाहेर यावं लागलं। ती संधी साधत हिना गावित या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात शिरल्या, त्यामुळे गोपाल यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली। मुहूर्तासाठी घाई केली गोपाल पाडवींनी आणि मुहूर्त साधला हिना गावित यांनी, असंच काहीसं चित्र यावेळी दिसून आलं। यावेळी हिना गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीमधील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते जमा झाल्याचं पाहता आपल्याला विजयाचा विश्वास असल्याचं सांगितलं। यांच्या देखील प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे आणि या सोबतच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी या सर्व पक्षांचे, रासप सर्व पक्षांचे पदाधिकारी हे आज माझ्यासोबत उमेदवारी अर्ज भरायला आलेले आहे। काँग्रेसच्या गोपाल पाडवी यांनी आपण फक्त मुहूर्ताची औपचारिकता साधण्यासाठीच आज अर्ज दाखल केला असून अधिकृत अर्ज 25 एप्रिल रोजीच दाखल करणार आहोत असं सांगितलं। हो, आज आम्ही मुहूर्त काढलेलं होतं आणि त्याच्या हिशोबाने आजचा आम्ही हा फॉर्म भरलेला आहे, परंतु आज ऑलरेडी भारतीय जनता पक्षाच्या वतीने फॉर्म भरला जाणार होता, त्यामुळे आज कार्यकर्त्यांची सगळ्यांची एकत्रित गर्दी होऊ नये या दृष्टिकोनातून आणि सर्वांना संधी मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही 25 तारखेला अधिकृतरित्या सर्व जणांच्या उपस्थितीमध्ये आम्ही फॉर्म भरणार आहोत।